नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भेंडी लागवड कशा प्रकारे करावी। तर मित्रांनो, आज आपण इथं भेंडी लागवडीला सुरुवात करत आहोत आणि भेंडी लागवड सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे भेंडी लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे। सुधारित पद्धत आहे ही, ज्याची त्याच्या हिशोबाने करू शकता, पण माझ्या हिशोबाने मी नवीन प्रयोग करणार आहे आज भेंडी लागवडमध्ये आणि तो सक्सेस होतो की नाही हे आपण पुढे चालून बघणारच आहोत मित्रांनो। तर मी इथं भेंडी लागवड कशा प्रकारे करत आहे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। तर हे आपल्या समोरचं रान आहे मित्रांनो, ज्यात आपल्याला भेंडी लागवड करायची आहे आणि इथं ठिबकचे तुम्ही नळ्या बघू शकता पाईप। हे जे दोन पाईप मधील अंतर आहे मित्रांनो, मी 3 फुटाचं घेतलेलं आहे आणि मी जे इथं लागवड करणार आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो जवळून। ही जी पाईप पात्रला आहे इथं दोन, इथं आणि इथं आपण इथं बी लागवड करणार आहे मित्रांनो। 2 झाडातील अंतर हे 1 फूट असणार आहे आणि 2 तासातील अंतर हे सुमारे 3 फूट असणार आहे मित्रांनो। या ठिबकच्या दोन्ही पाईपच्या कडेने आपण इथं भेंडी लागवड करणार आहोत 1-1 फुटावर आणि 1-1 फुटावर, म्हणजे जवळपास इथं 2 तासातील अंतर, म्हणजे समजा 2 ओळीतील अंतर हे 2 फूट असणार आहे आणि 2 झाडातील अंतर सुमारे हे 1 फूट असणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपण इथं भेंडी लागवडीला सुरुवात करणार आहोत। ठिबक आपलं आतरणं झालं मित्रांनो, पाणी पण आपण चालू केलं, बेसल डोसा त्याला टाकून घेऊया आणि आपण इथं भेंडी लागवडीला सुरुवात करूया मित्रांनो। तर अशा प्रकारे आपण इथं भेंडी लागवड करणार आहोत। तर बघूया आपल्याला याच्यात सक्सेस मिळेल का। आपलं रान हे सुमारे मित्रांनो 20 गुंठ्याचं आहे, 1 एकरचं क्षेत्र आहे हे आपलं। तर अशा प्रकारे आपण इथं उन्हाळी भेंडी लागवड करणार आहोत मित्रांनो। 2 तासातील अंतर हे 1 फूट असणार आहे आणि 2 ओळीतील अंतर हे मित्रांनो 2 फूट असणार आहे। तर या पद्धतीने आपण इथं ठिबकद्वारे भेंडीची लागवड करणार आहोत। नंतर मधल्या ज्या फट्यामध्ये आहे वक्राच्या साहाय्याने वक्रून घेऊन नंतर आपण भेंडीच्या झाडांना भर देणार आहोत मित्रांनो। कधी आवश्यकता पडलीस आपण इथं पाट पाणी पण देऊ शकतो आणि ठिबकनं आपल्याला जे काही न्यूट्रिशन किंवा फर्टिलायझर मॅनेजमेंट आहे ते आपण ठिबकद्वारे कंप्लीट करू शकतो मित्रांनो। अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने आपल्याला इथं पाणी देता येते आणि ठिबकद्वारे आपल्याला फर्टिगेशन ॲप्लिकेशन देता येते मित्रांनो। त्यानुसारच आपण इथं ठिबक केलेलं आहे आणि ही उन्हाळी भेंडी आहे मित्रांनो, ॲडवेंटाची राधिका ही व्हेरायटी आपण इथं करणार आहोत। त्याचा रिझल्ट आपल्याला पुढे दिसणारच आहे कशा प्रकारे आपण इथं प्लॉट हा डेव्हलप करणार आहोत मित्रांनो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जिथं आपण भेंडीला पहिली आळवणी कोणती घेणार आहोत हे सांगण्यासाठी। तोपर्यंत तुम्ही करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब। गुड बाय।